पाहूयात महाराष्ट्रातील मुख्य बाजार समितीचे व हैदराबाद व बेंगलोर बाजार समितीचे आजचे कांदा बाजारभाव। सर्वप्रथम पाहूयात पिंपळगाव बसवंत येथे आज कमीत कमी बाजारभाव 601 रुपये क्विंटलपर्यंत होते, तर सरासरी 760 रुपये क्विंटलपर्यंत होते। जास्तीत जास्त उन्हाळ कांद्याला 954 रुपये क्विंटलला बाजारभाव आज पिंपळगाव बसवंत येथे मिळाले आहेत। उन्हाळ कांद्याची गोल्टी कमीत कमी 341 रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव होते, सरासरी 650 रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव होते। जास्तीत जास्त 751 रुपये क्विंटलला बाजारभाव उन्हाळ कांद्याच्या गोल्टीला पिंपळगाव बसवंत येथे आज मिळाले आहेत। त्यानंतर चांदवड येथे कमीत कमी बाजारभाव 310 रुपये क्विंटलपर्यंत होते, सरासरी 640 रुपये क्विंटलपर्यंत होते। जास्तीत जास्त उन्हाळ कांद्याचे 856 रुपये क्विंटलला बाजारभाव आज मिळाले आहेत। त्यानंतर उन्हाळ कांद्याची गोल्टी कमीत कमी बाजारभाव 300 रुपये क्विंटलपर्यंत येते, सरासरी 590 रुपये क्विंटलपर्यंत येते। जास्तीत जास्त चांदवड येथे 763 रुपये क्विंटलला बाजारभाव उन्हाळ कांद्याच्या गोल्टीला आज मिळाले आहेत। त्यानंतर आबोना येथे कमीत कमी बाजारभाव 300 रुपये क्विंटलपर्यंत येते, सरासरी 650 ते 700 रुपये क्विंटलपर्यंत येते। जास्तीत जास्त 930 रुपये क्विंटलपर्यंत येते। त्यानंतर लासलगाव निफाड येथे कमीत कमी बाजारभाव 400 रुपये क्विंटलपर्यंत येते, तर सरासरी 625 रुपये क्विंटलपर्यंत येते। जास्तीत जास्त 711 रुपये क्विंटलला बाजारभाव उन्हाळ कांद्याला मिळाले आहेत। तर गोल्टीला कमीत कमी बाजारभाव 300 रुपये क्विंटलपर्यंत येते, सरासरी 550 रुपये क्विंटलपर्यंत येते। जास्तीत जास्त 700 रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव निफाड येथे उन्हाळ कांद्याची गोल्टी आज विकली आहे। उमराणे येथे 13,000 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आज झाली होती। कमीत कमी बाजारभाव 301 रुपये क्विंटलपर्यंत येते, सरासरी 650 रुपये क्विंटलपर्यंत येते। जास्तीत जास्त 850 रुपये क्विंटलपर्यंत येते। नागपूर येथे 10,000 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आली होती। कमीत कमी बाजारभाव 300 रुपये क्विंटलपर्यंत येते, सरासरी 650 रुपये क्विंटलपर्यंत येते। जास्तीत जास्त 835 रुपये क्विंटलपर्यंत येते। देवळा येथे 7,550 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आली होती। कमीत कमी बाजारभाव 450 रुपये क्विंटलपर्यंत येते, सरासरी 650 रुपये क्विंटलपर्यंत येते। जास्तीत जास्त 825 रुपये क्विंटलपर्यंत येते। नांदगाव येथे 6,979 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आली होती। कमीत कमी बाजारभाव 100 रुपये क्विंटलपर्यंत येते, सरासरी 560 रुपये क्विंटलपर्यंत येते। जास्तीत जास्त 712 रुपये क्विंटलपर्यंत येते। दिंडोरी येथे 148 क्विंटलची आवक आली होती। कमीत कमी बाजारभाव 465 रुपये क्विंटलपर्यंत येते, सरासरी 611 रुपये क्विंटलपर्यंत येते। जास्तीत जास्त 691 रुपये क्विंटलपर्यंत येते। मनमाड येथे 4,000 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आली होती। कमीत कमी बाजारभाव 150 रुपये क्विंटलपर्यंत येते, सरासरी 650 रुपये क्विंटलपर्यंत येते। जास्तीत जास्त 741 रुपये क्विंटलपर्यंत येते। सटाणा येथे 11,765 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आली होती। कमीत कमी बाजारभाव 350 रुपये क्विंटलपर्यंत येते, सरासरी 725 रुपये क्विंटलपर्यंत येते। जास्तीत जास्त 815 रुपये क्विंटलपर्यंत येते। मालेगाव मुंगसे येथे 15,500 क्विंटलची आवक आली होती। कमीत कमी बाजारभाव 215 रुपये क्विंटलपर्यंत येते, सरासरी 660 रुपये क्विंटलपर्यंत येते। जास्तीत जास्त 760 रुपये क्विंटलपर्यंत येते। नाशिक येथे 1,370 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आली होती। कमीत कमी बाजारभाव 200 रुपये क्विंटलपर्यंत येते, सरासरी 560 रुपये क्विंटलपर्यंत येते। जास्तीत जास्त 700 रुपये क्विंटलपर्यंत येते। लासलगाव येथे 22,900 क्विंटलची आवक आली होती। कमीत कमी बाजारभाव 400 रुपये क्विंटलपर्यंत येते, सरासरी 715 रुपये क्विंटलपर्यंत येते। जास्तीत जास्त 899 रुपये क्विंटलपर्यंत येते। येवला येथे 5,000 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आली होती। कमीत कमी बाजारभाव 100 रुपये क्विंटलपर्यंत येते, सरासरी 550 रुपये क्विंटलपर्यंत येते। जास्तीत जास्त 721 रुपये क्विंटलपर्यंत येते। कळवण येथे 12,200 क्विंटलची आवक आली होती। कमीत कमी बाजारभाव 300 रुपये क्विंटलपर्यंत येते, सरासरी 700 रुपये क्विंटलपर्यंत येते। जास्तीत जास्त 900 रुपये क्विंटलपर्यंत येते। सोलापूर येथे 4,272 क्विंटलची आवक आली होती। कमीत कमी बाजारभाव 100 रुपये क्विंटलपर्यंत येते, सरासरी 400 रुपये क्विंटलपर्यंत येते। जास्तीत जास्त 920 रुपये क्विंटलपर्यंत येते। मुंबई येथे 3,555 क्विंटलची आवक आली होती। कमीत कमी बाजारभाव 600 रुपये क्विंटलपर्यंत येते, सरासरी 850 रुपये क्विंटलपर्यंत येते। जास्तीत जास्त 1,100 रुपये क्विंटलपर्यंत येते। सांगली येथे 951 क्विंटलची आवक आली होती। कमीत कमी बाजारभाव 300 रुपये क्विंटलपर्यंत येते, सरासरी 700 रुपये क्विंटलपर्यंत येते। जास्तीत जास्त 1,000 रुपये क्विंटलपर्यंत येते। पुणे येथे 2,556 क्विंटलची आवक आली होती। कमीत कमी बाजारभाव 400 रुपये क्विंटलपर्यंत येते, सरासरी 600 रुपये क्विंटलपर्यंत येते। जास्तीत जास्त 850 रुपये क्विंटलपर्यंत येते। रावरी अंबोर येथे 7,613 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आली होती। कमीत कमी बाजारभाव 100 रुपये क्विंटलपर्यंत येते, सरासरी 500 रुपये क्विंटलपर्यंत येते। जास्तीत जास्त 800 रुपये क्विंटलपर्यंत येते। संगमनेर येथे 99 क्विंटलची आवक आली होती। कमीत कमी बाजारभाव 200 रुपये क्विंटलपर्यंत येते, सरासरी 400 रुपये क्विंटलपर्यंत येते। जास्तीत जास्त 601 रुपये क्विंटलपर्यंत येते। वैजापूर येथे 4,339 क्विंटलची आवक आली होती। कमीत कमी बाजारभाव 100 रुपये क्विंटलपर्यंत येते, सरासरी 550 रुपये क्विंटलपर्यंत येते। जास्तीत जास्त 875 रुपये क्विंटलपर्यंत येते। राहता येथे 3,515 क्विंटलची आवक आली होती। कमीत कमी बाजारभाव 100 रुपये क्विंटलपर्यंत येते, सरासरी 600 रुपये क्विंटलपर्यंत येते। जास्तीत जास्त 850 रुपये क्विंटलपर्यंत येते। हैदराबाद येथे आज 1-2 लॉटला बाजारभाव 1,100 रुपये क्विंटलपर्यंत मिळाले आहेत। तर सुपर गारवा मीडियम कांदा 900 ते 1,000 रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे। बिग साईज कांदा 800 ते 1,000 रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे। गोल्टा 500 ते 850 रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे। गोल्टी 250 ते 400 रुपये क्विंटलपर्यंत विकले आहे। डिस्कलर कांदा 600 ते 850 रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे। खात चोपडा 300 ते 600 रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे। तर जोड कांदा 150 ते 250 रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे। त्यानंतर
बेंगलोर येथे एक्स्ट्रा सुपर क्वालिटीचा कांदा 1000 ते 1100 रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे. बिग साईज कांदे 900 ते 1000 रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत. मुक्कल साईज कांदे 800 ते 900 रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत. मीडियम कांदे 700 ते 750 रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत. गोल्टा 600 ते 700 रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे. गोल्टी 300 ते 400 रुपये क्विंटलपर्यंत विकले आहे. जोड कांदा 200 ते 300 रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे. तर कर्नाटकाचा नवीन कांदा 1000पेक्षा जास्त कांदा गोण्यांची आवक आज आली होती. त्याला बाजारभाव 200 रुपयेपासून 800 रुपये क्विंटलपर्यंत बेंगलोर येथे आज मिळाले आहेत. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.